देव दीपावलीसाठी वाराणसीमध्ये जाणं हे प्रत्येकासाठी स्वप्न असतं. तर माझं पण ते स्वप्न होतं. तर मी पण निघालो वाराणसीला त्या मॅजिकल देव दीपावली एक्सपिरियन्स करायला. तर पाण्यात आता आपली ट्रेन आली आहे वाराणसीला जायची ट्रेन आहे. आणि माझा हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता. मला काहीच माहिती नाही की तिकडे फायर वर्क असं किंवा तिकडची जी अरेंजमेंट असते कसं असतं किंवा काहीच माहिती नव्हतं मला. अंदर की बाहर की दुनिया ये देखो रे, बाहर से लगती कड़वी कड़वी, अंदर से मीठी पुड़िया रे, रेले पे रेला है हर दिन ही मेला है, नीम नमक कच्ची कैरी सी गुड़ पार. नमस्कार मित्रांनो, मी रितेश विश्वनाथ हाटे एक कथाकार वाराणसीला चाललो आहे. ही किरदार हा इकडे जो व्हिडिओ बनवतो तो आपला मित्र मुसाफिर, ज्याचं नाव यश आहे, याचं नाव दीक्षिका आहे. आम्ही तिघं देव दीपावली चाललो आहे. पण फायनली ट्रेनमध्ये 32 तास ट्रॅव्हल केल्यानंतरला आपण पोहोचलो वाराणसी. त्यानंतरला आम्ही निघालो आमच्या स्टेच्या दिशेने. तर डे 1 सुरू होतो. तर डे 1चं माझं प्लॅन होतं की अख्खी रेखी करायची. की त्या दिवस सर्व प्लॅनिंग करायचं की उद्या मला काय शूट करायचं आणि उद्या मला कोणत्या वेळेला शूट करायचं. तर आता आपण आहे आपल्या गेस्ट हाऊसला आणि हे मागचं परिसर आहे ते आपलं या साईडला गंगा नदी आहे. गुड मॉर्निंग. आता आपण निघालोय आपल्या स्टेवरून घाटकडे रेकी करायला. असं काय ते आता 12 वाजलेत. 12 थोडा ट्रेन लेट झाल्यामुळे आम्ही थोडा लेट थोडं फोटो वगैरे काढू घाटावर जाऊन आणि फोटो रेकी करू की कसं काय उद्याचं प्लॅनिंग करू. चला. तर आता आपण 80 घाटमध्ये एंटर केलं आहे. तर मी असे घाटावरून चालत सुरुवात केली. असं एक पुढे जातात मला एक असं दिसलं की ज्या किनारलगत ज्या बोटी होत्या, होडी होत्या, तर त्या होडींना रंगकाम चालू होतं. रंगकाम करते कोणी, तर कोणी डेकोर करते त्यांना, तर कोण त्यांना मस्त फुलांच्या माला, लायटिंग असं मस्त त्यांना सजत होतं. देव दीपावलीची एक मान्यता आहे की देव दीपावलीमध्ये स्वयं देवदेवता काशीमध्ये येतात, म्हणजे वाराणसीमध्ये. तर ते तिकडचे दृश्य बघून मला असं वाटलं की हां, की तिकडचे लोकसुद्धा उत्सुक आहेत आणि तिकडचे लोकसुद्धा त्या देवदेवतांच्या स्वागतासाठी सज्ज होते. तर मी आता चेतसिंग घाटवर आहे, जिकडे लेझर शो होतो. म्हणजे आता आज 4 तारीख आहे. आज आम्ही रेकी करायला आलो त्याची. हे लेझर शोला सर्व इथे स्पीकर वगैरे, तिकडे साऊंड सिस्टम आणि हा चेतसिंग गाडीतून तिथे अख्खा लेझर शो होतो. तर आता आपली जी रेकी आहे ती झाली आहे कंप्लीट. आपण दक्षिण घाट बघितला, परत हरिश्चंद्र घाट बघितला आणि त्यात आपण जे आपले मेन स्पॉट आहेत कळवतो ते पण बघितले. प्लस फायर वर्क कुठे होतं, प्लस ते लेझर शो कुठे होते ते पण आम्ही बघितलं आपण सर्व. आता उद्या बघू कसं काय होतं, कारण क्राऊड तर खूप असणार आहे, कारण की आजच खूप क्राऊड आहे इथे. आणि जो आपला काशी विश्वनाथचा जो कॉरिडॉर होता राजजवळचा, तो रस्ता पण बंद केला. आता त्या तिकडे जायला पण आपल्याला फिरून जायला लागेल. तर जे काय तर आता उद्याच क्लिअर होतं, कारण की आज आता आमचे पण कामं आहेत ते आम्ही करतो आहे. त्यातून आपण रॅपअप करतो आहे, कारण की जे आपल्या रेकी आहे ते रेकी आपण ऑलमोस्ट केलीच आहे. उद्या लेझर शो कवर करायचा आहे, प्लस फायर वर्क शूट करायचं आपल्याला. बघा आता उद्या आरती पण होईल आपल्या ह्याची दक्षिण घाटच्या आहे आरती असते मोठी, ती उद्या आपण कवर करू. क्राऊड तर खूप असतं. तर फायनली तो दिवस आला देव दीपावलीचा 5 तारीख.
तर आम्ही सर्व घाटाच्या दिशेने निघालो. देव दीपावली आहे आणि त्यासाठी आपण शूट करायला निघालो आहे. क्राऊडचं खूप आहे. कसं काय शूट करायला मिळतं? काय काय एक्सपीरियंस? कुछ शूट करने मिलेगा? हाँ, मेरे को पूछ रहा है एक्सपीरियंस के बारे में. कुछ रिव्यू. अरे आप- आपका चाहता कुछ- क्या है तू? आपका कुछ रिव्यू? मेरा असल में review तो इस साल कुछ अलग करने का ट्राई कर रहे हो ना ड्रोन के साथ? मैं ये लास्ट ईयर भी ड्रोन के साथ ही किया था. तो पकड़ा गया था ना. हाँ, पकड़ना क्या, आदत है, मैनेज हो जाएगा. अच्छा, हर साल नया होता है, इतना सीन नहीं है. हो जाएगा. और आपका क्या दीपशिका? कुछ प्लान? प्लान से पहले मेरा दिल धक धक कर रहा है, कितना प्राउड है, कैसे क्या होगा, स्टैंड होने का भी जगह मिलेगा नहीं मिलेगा पता नहीं, बट ट्राई करते हैं. हो जाएगा, सब हो जाएगा. बोले ना आपकी कृपा. चला माझा करू आपण शूट देऊ दीपावली. 3 वाजले, अजून 5पर्यंत ते व्हिडिओ लावतील आणि त्यानंतरला 7पर्यंत फायर करू. आपण निघाला आता अस्सी घाटातून मग वॉक करत करत साऊथ पुढे वेदर्स जायचे म्हणजे चेसिंग घाटवर. तिथून फायर वर्क, वेदर शो, विजे हे सर्व कवर करत करत तर आपण कवर सर्व. तर आता आपण 80 घाटावर आहे. 80 घाटातून आत्तापासून 3 वाजल्यापासून जवळपास क्राऊड जमा होते आणि त्या आपल्या बोटीज आहेत जे फायर वर्कसाठी घेऊन जातात पाण्यामध्ये आणि ही मेन आरती असते 80 घाटची. ते 3 वाजल्यापासून आरती आणि 3 वाजल्यापासून गर्दी आहे आणि आरतीचं टायमिंग आहे 7 वाजल्याची आरती आहे आणि आत्तापासून गर्दी आहे इथे. भयंकर गर्दी, एवढ्या लवकर बसून आता काय भेटतं करायला. तर आता आपण साधे पुढे वॉक करत करत तिकडे आपण प्रॉपर पोझिशन भेटेल तिकडे आपण स्टँड होऊ आणि ट्राय करू की तेवढं कवर करायला. त्यानंतर मी एक एक घाट करत पुढे निघालो. तर घाटांवर सुद्धा तयारी चालू झाली होती. जो होता आपल्या आपल्या कामात मग्न होता. कोणी देव लावत होता तर कोणी रांगोळ्या काढत होता. आणि आता मुशी घाटजवळ पोझिशन पकडली आहे. तर इथून आता आपण शूट करणार आहोत. थोडं मिळेल थोडं आपण शूट करू. पण मागे क्राऊड पोझिशन घेतो आणि इथून समोरच फायर होतो. तर पाहता पाहता संध्याकाळ होत होती. त्यासोबतच घाट सुद्धा देवांच्या प्रकाशात हळूहळू उजळत होते आणि त्यासोबतच घाटांवर गर्दी सुद्धा वाढत होती. देव दीपावलीला काशी अशी पूर्ण उजळलेली असते. जणू का असं वाटते की त्या रात्रीच्या प्रकाशामुळे सुद्धा घाट उजळले आहेत. तो क्षण आला की ज्यासाठी मी मुंबईवरून वाराणसीला ट्रॅव्हल केला होता. तो क्षण म्हणजे फायरवर्क्सचा.
आता आपलं ऑलमोस्ट देवदुपारी सर्व कवर झाले आणि आता आपण इथून घरी जातो आहे. खूप काय शूट केलं, खूप काय मिस झालं, कारण की फर्स्ट इयर होता. आता नेक्स्ट इयर अजून थोडं इम्प्रूव्ह करू. तर काही शॉर्ट्स आहेत, काही व्हिडिओज काढले आहेत, तर तिथं पण बघू नका. हीच होती आपली देवदुपारची छोटीशी डॉक्युमेंटरी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटू पण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड स्टे ट्यून.